अशी एक व्हॅली जिथे आजवर मोजकीच पावले पडली असतील. असं ओढ्यातनं हा प्रवास ठोसेघरच्या धबधब्याच्या इथे घेऊन गेला. ना कुठला रस्ता ना कुठली पायवाट, फक्त दाट जंगल. ओढ्यातून झाडातून वाट काढत दगडावरून तोल सांभाळत आम्ही चाललो आहो अशा ठिकाणी आडवाटेवरचं पान उलगडायला. आणि तिथे आल्यावर एक वेगळं जग पाहायला मिळणार होतं. घनदाट जंगलातून एक जबरदस्त प्रवास आज तुमच्यासाठी. सुप्रभात मित्रांनो. तर आता सकाळचे 4:30 वाजलेत आणि आपल्या या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहे. सो आता इथून जायचं आपण आबीच्या घरी आणि तिथूनच सगळी एकत्र होणार आणि तिथून आपण जायचं आपल्या त्या स्पॉटवर. तर स्पॉटवर साधारण पोचायला आपल्याला 7-7:30 वाजतील आणि तिथेच नाश्ता वगैरे करणार आणि नाश्ता झाला की मग आपल्या त्या भटकंतीला आपण सुरुवात करायची. मस्तपैकी आज खूप दिवसांनी सकाळी एवढ्या लवकर आज फिरायला जाणार आहे. तर हा एन्जॉयमेंट आणि ही भटकंती कशी होते पाहूया लवकरच. पहाटे 5 वाजता कराडून निघायचं होतं. आबीनं आधीच सगळं व्यवस्थित नियोजन केलं होतं. नारळ फोडून ट्रेकची सुरुवात झाली. साडेपाचच्या सुमारास आमची गाडी निघाली. सकाळचे वातावरण अगदी मस्त होते. सकाळचा सूर्योदय आम्हाला ठोसेघरच्या घाटात पाहायला मिळाला. मस्त सकाळ आणि हलकी धुके, थंड वारा आणि समोर दिसणारा हा सज्जनगड. प्रवासाची सुरुवात मस्तच झाली. सुप्रभात मंडळी, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता आपण कुठं आलोय तर सातारा जिल्ह्यात असणाऱ्या ठोसेघर या धबधब्यापाशी. पण आपण ठोसेघर धबधबा उन्हाळ्यात तर बघा आलो नाही, तर आज आपण बघणार आहे ठोसेघरची व्हॅली. म्हणजे त्या दरीत उतरून तो जो अनुभव आपण घ्यायचा आहे तोच या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. मस्त भन्नाट असा एक्सपिरियन्स असणार आहे. आणि ही भटकंती मंडळ आयोजित म्हणजे माझ्या मित्रांना जो ग्रुप काढला आहे त्याच ग्रुप अंतर्गत आम्ही हे नियोजन आखले आणि ही भटकंती आम्ही करणार आहे. तर माझ्यासोबत आहेत मित्र माझे सुरेश आणि त्याचबरोबर बरेच जण आपल्या यासोबत असणार आहे. आणि बघूया कसा काय काय एक्सपिरियन्स आहे. तर आता आपण पोचलो इथं, नाश्ता वगैरे करणार आणि त्याच्यानंतर पुढे आपल्या या भन्नाट ट्रेकला सुरुवात करायची. ठोसेघर धबधब्याजवळ हॉटेलपाशी आम्ही थांबून नाश्ता केला. थोडा उशीर झाल्यामुळे सगळेच एकमेकांना मदत करत पटकन तयारी पूर्ण केली. गरमागरम पोहे खाऊन पुढच्या प्रवासासाठी आम्ही तयार झालो. आम्ही चिखली गावाकडे निघालो. चिखली हे टुमदार गाव, अंदाजे 50 ते 100 हुंबऱ्याचं. तिथे पोचल्यावर आम्ही एक वाटाडा घेतला आणि ट्रेकची सुरुवात झाली. तर आता आपण ठोसेघर पार करून चाळक्यावाडातून आपण चिखली गावात आलो आणि चिखली गावातून खाली इथं पायपीट करत आपण या दरीमध्ये उतरायचं. आबींनी सर्वांना सूचना केली. ज्याला फ्रेश व्हायचं ते तोंड वगैरे धुवू शकतात, त्या पाण्यात म्हणजे बसू शकतात, पण जास्त वेळ बसायचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, एवढं जवळ बोलणं भाषण किंवा हे करणं वरती आवाज आहे, पूर्ण व्हॅलीत आवाज घुमतोय, काय लक्षात. आणि जी ठराविक पॉईंट आहे तिथंच आपण थांबायचं आहे. तिथं पाणी पडणार तिथं पण निवांत बसायचं आहे. पण पाण्यात आपल्याला उतरून स्विमिंग वगैरे पोहणे असलं काही करायचं नाही. तिथून पुढे इथं आल्यानंतर पाण्याचे डबके आहेत मोठे, तिथं तिथं आपण पाण्यात खेळू शकतोय किंवा भिजू शकतोय, सगळं करू शकतोय. बरोबर आहे. पुढं ते मेंबर आहेत बघा, ते टॉवेला त्यांचं ते आपल्याकडे गावचे मेंबर आहेत, ते सगळे वाटाडे ते आपल्याला सांगणार आहे. 99% सगळ्यांनी एकत्र चालायचं. सगळ्यात मोठं बंटी भाईला सांगते, तू त्याला बी घेऊन जाशील पुढे, त्याला वाईट दाखवत त्याला नेशील काय. आणि हे ब्लॉगर आहेत ते काय पाठी मागण्यात येणार आहेत, मागं पुढं चालू राहील. शेवटला कोण राहते?
आता ही सुरुवात असणार आहे आपण खाली उतरायची, म्हणजे या ठोसेघरच्या दरीमध्ये उतरायचं इथून खाली. साधारण मला वाटते 1 ते 1.5 तास पायपीट असू शकते उतरण्यासाठी. वाटड्या घेतल्या आपण, कारण वाट असा सहजासहजी न सापडणारे आहे. आणि खरंच हा एक थ्रिल आणि एक भन्नाट मस्त असा ट्रेक असणार आहे. माझी म्हणजे बऱ्याच मी वेळा ठोसेघरला आलो आहे, पण ठोसेघरला गेल्यावर हे जे व्हॅली आपण बघतो किंवा वरून बघतो, आज खालून एक्सपिरियन्स काय आहे तो बघायला मिळणार आहे. आणि तो खरंच एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे आणि तुम्हालाही व्हिडिओच्या माध्यमातून हा पाहायला मिळणार आहे. कधी येशीला किंवा नाही, पण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला तो पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवातीला डोंगर उतरायचा होता. अरुंद पायवाट, एका बाजूला खोल दरी, लांबून जंगलाचा दिसणारा हा परिसर. हळूहळू दरी दिसू लागली. सह्याद्रीचं रौद्र आणि राखड रूप दिसू लागले. हा अवाढव्य डोंगर उतरत असताना मनात एक उत्सुकता होती की पुढचा ट्रेक कसा असेल. अर्ध्या डोंगरावरती उतरायला लागलोय आणि एक अशी ठिकाण बघितलं की तिथनं डायरेक्ट असा अंगावरती वारा येतोय आणि तो वारा थकलेल्या शरीरावर घ्यायला एक वेगळाच आनंद भेटतोय. सगळे खाली उतरायला लागलेत आणि मस्त असा एन्जॉय ट्रेक चालला. हे बघा, पोहोचतोय तिथे. मस्त वाटतंय. ऊन आहेच, साधारण 10-10:30 वाजले आणि त्याच्याबरोबर गार असा वारा अंगावर येतोय. छान वाटतंय. काही वेळा डोंगर उतारावर विसाव्याला थांबलो तर आजूबाजूला दिसला हा रानमेवा. आंबे, करवंदीचं जाळं, जांभूळ, मनसोक्त आस्वाद घेतला. काही दिवसांनी जांभूळ. मस्त ट्रेक, उन्हाळ्याच्या ट्रेकमध्ये रानमेवा. उन्हाळ्यात पण स्वर्गाचं सुख. चला. शेवटचा टप्पा उतरून खाली पोचलो आणि तिथूनच खऱ्या अर्थाने ट्रेक सुरू झाला. 2 डोंगराच्या मधून आम्ही आता दाट जंगलातून जाणार होतो. काही ठिकाणी पायवाट स्पष्ट दिसत होती तर काही ठिकाणी ती पूर्णपणे गायब होत होती. ओढे, नाले, मोठे दगड, पाण्यातून, गवतातून प्रत्येक पाऊल टाकताना काळजी घ्यावी लागत होती. मंडळी, तर आता आपण हा जो पाठीमागा जो डोंगर दिसतो त्या डोंगर उतरून खाली आपण ह्या इथे खाली पायथ्याला आलो आणि आपण जो तिथून ठोसेघरचा धबधबा बघतो ती बाजू आणि पाठीमागं जो जातो डायरेक्ट जातो तो तारळी डॅमवर. खाली पोचलो आहे, मस्त ड्रोन शॉट घेतले. आता आपण जाणार आहे त्या व्हॅलीमध्ये, त्या दरीमध्ये आपण जाऊन एक्सपिरियन्स घेणार आहे. खरं म्हणजे आपण ज्या बाजूला आलो तिथनं साधारण मला वाटतं 1 ते 1.5 किलोमीटर आतमध्ये ती व्हॅली आणि असंच चालत झाडाझुडपातून, जंगलातून प्रवास करत आपण त्या व्हॅलीपाशी पोचणार आहे. सोबत बरेच नवीन मंडळी आहेत आपल्याबरोबर. छान एन्जॉय करत मस्त ट्रेकचा अनुभव घेत आम्ही चालतोय. सो आता तुम्हाला दाखवतोच हा प्रवास. इथून वरती जायचं पण त्यातून पुढे पायवाट आपली असणार आहे. पायवाट संपून आता ही ओढ्यातील वाट त्या पॉइंटवर घेऊन जाणार होती.
अर्धा तास झाला आम्ही पायपीट करतोय आणि दोन्ही बाजूला असे डोंगर आहेत आणि मध्ये असं घनदाट जंगल आणि ओढ्याच्या बाजूबाजूनं आपण त्या ठोसेघरच्या धबधब्या मोठ्या धबधबा आहे त्याच्या खाली निघालो. पण ज्यावेळेस चाललो त्यावेळेस एक आश्चर्य पाहायला मिळालं. इथे आम्हाला एक घर पाहायला मिळालं. एवढ्या जंगलात दाट जंगलामध्ये मला तिथे घर आहे राहायला आणि तिथं माणसं राहतात. एवढ्या खाली शेती वगैरे आहेत आणि तिथे माणसं राहतात एवढ्या अशा दुर्गम भागात. खरंच आश्चर्य आहे. आता तुम्हाला दाखवतोच काय ओके इथे हे केलं हे बघा. लाईटचा त्यांनी फायदा त्यांनी ती सौर पॅनल असतो ना तो लावला आहे बघा पाठीमागे. हे त्यांचं शेत मला वाटते भातावरच त्यांची उपजीविका असेल. हो ग्रँड सॉल्यूट मित्रांनो बघितलं का आपण इमॅजिन केलं नसेल की खाली एखादं असं घर असू शकते. कुठेतरी विसावा घेतला की अशी काहीतरी गंमत सुचत जाते आणि थकवा नाहीसा होतो. काही जणांनी पाण्यात उतरून पोहण्याचा आनंद घेतला. त्या थंड पाण्यामुळे शरीराला थोडा का नाही पण आराम मिळत होता. ऊन तळपळत होते. आता थकवा जाणवू लागला. मगाशी केलेला नाश्ता कधीच जिरला होता. त्यामुळे जिथे थांबल तिथे रानमेवाचा मस्त आस्वाद घेत होतो. झालं की काय आस्वाद असा निसर्गात सानिध्यात. त्याचा खरं व्हिडिओ करायला ठीक आहे हॅलो कसे बटन चालू केलं. चटणी केली आमची पानं फुल जबरदस्त. घरी कधी खाल्ली नाही. आज या कैरीचं महत्व कळतं. माझी करणं तुझ्यासारखीच आहे बडबड. द्या की चटणी. जाऊ घ्या की वा सोने पे मला का मला ठेवताय का नाही टाकलं की बघा 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 दोघांनी. अशा ठिकाणी एक उसाचा रस भेटला तर म्हणजे छान झालं. हो तर एवढा पीस येणार आहे मी बाकी कोई खाणार आहे तिची. उसाचा रस आणि लिंबू सरबत नियोजन केलंय ना. नियोजन केलंय. चला उसाचा रस. पुढे जाईल तसं निसर्गाचं रूप पाहायला मिळत होतं. साधारण 2 ते 3 तास कडक उन्हात दगड धोंड्यातून पाण्यातून काट्यातून चालत एक अशा टप्प्यावर येतो तिथून ठोसेघरचा धबधबा दिसू लागतो. पण अजून ट्रेक संपला नाही. आता खरी ही वाट सुरू होते मोठे दगड पाणी आणि घसरणीच्या वाटेतून. सांदन व्हॅली तुम्ही बघितली असेल पण सातारामधले असणारं ठोसेघर व्हॅली आज पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. खतरनाक ट्रॅक आहे. जबरदस्त हार्डेस्ट ट्रॅक आहे पण इथं आलो एक समाधान भेटतं. कारण बरेच वर्ष मी ठोसेघर वरून बघतोय पण खाली येण्याचा योग जो आज आला. मित्रांनो व्हिडिओ मिस करू नका. अजून बघा आपण अजून पोचतोय त्यामुळे व्हिडिओ मिस करू नका. शरीराची आणि मनाची कसोटी पाहणारा हा ट्रेक. खरं पाहता आमच्या ग्रुपमधील महिला तसेच वयस्कर लोकांनी ज्या प्रकारे हा ट्रेक पूर्ण केला ते पाहून त्यांचं कौतुकच वाटतं. सगळ्यांनी एकमेकांना साथ देत हा ट्रेक पूर्ण केला. मंडळी तर आता या धबधब्यापाशी आपण पोचलोय. पाठीमागे बघू शकता जबरदस्त व्ह्यू बघायला मिळतो इथं. अक्षरशः डोळ्याचं पारणं पिटणार आहे. पण माझी एक चूक झाली की मला जरा हातामुळे मला त्या ठिकाणी जाता येत नाही. पण अभि गेलाय
तिथलं शूट मी दाखवणार आहे तुम्हाला. एक्सपिरियन्स जबरदस्त असणार आहे तिथं. मी थोडासा मिस केला. पूर्ण मग जवळच आहे बघा की किती जवळ आहे. त्या जवळ आलो पण नाही जमलं मला तिथं. तिथं थोडासा अवघड पॅच आहे. त्या अवघड पॅचपाशी जाताना थोडासा प्रॉब्लेम आला. त्यामुळे मी परत रिटर्न या झाडाखाली थांबलो. सह्याद्रीच्या या कड्याकापरीमध्ये फिरताना तुमचा अनुभव कसा? अतिशय थरारक अनुभव आहे. प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी असा ट्रेक करावा, निश्चित करावा. वेगळा अनुभव आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून काहीतरी वेगळा अनुभव, निसर्गाचा एकांत, निसर्गाची शांतता एकदा अनुभवावी. म्हणजे आपलं टेन्शन या सगळ्यापासून लांब. निश्चित निश्चित. आणि समोरचा व्ह्यू अतिशय सुंदर आहे. मी जाऊन आलो तिथून. एक नंबर आहे गाव. वरती बाहेर आहे. मस्त मस्त. जाऊ प्रत्येकानं प्रत्येकाच्या डोळ्यात जसं सामावलं तसं त्यांनी ते दृश्य आपल्या साठवून घेतलं. मी पण त्यांच्याच डोळ्यानं हे दृश्य पाहणार आहे. शेवटी आम्ही त्या धबधब्यावर येऊन पोचलो. साधारण 800 फूट उंचीवरनं पडणारा हा धबधबा भव्य वाटत होता. वरून अनेक वेळा पाहिलेलं हे ठिकाण आज समोरून पाहताना एक वेगळीच भावना मनात होती. थकलेल्या चेहऱ्यावर अभिमान, आनंद आणि समाधान. पोचल्यावर जे समाधान मिळत होते ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. हा अनुभव फक्त स्वतः अनुभवल्यावर कळतो. सुरेश सर, रात्री उशिरा पोचलो. भूक नव्हतीच, पण सकाळपासून पोटात काहीच नव्हते. त्यामुळे समाधानाने जेवलो पनीर आहे आणि या ट्रेकची सांगता. कोशिंबीर, स्वीटला श्रीखंड, भात. आणि असं आमचं आता आवरून झालंय. जेवणार आहे. दुपारचा ट्रॅक हो झालेला तो आता वाजले संध्याकाळचे 7 आणि फुल बॉडी डिहायड्रेट झालं. महत्त्वाचं स्कीम जे उन्हाचा ट्रॅक असल्यामुळे खूप हे झालं. स्वतः पटापट आवडतो.